संतांच्या त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला जो गुणातीत एका जयाची निनामी चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा ओम नमो एकनाथा चरणी ठेविला माथा तुम्हीच सद्गुरु शिवाजी तत्वता मजा नाथा अनुग्रहिले प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता नमन दंडवत तुझी नमो सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिथ्या चरण ओजा नमन दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन त्या माझे नमन दंडवत आता बंधू रंग भूमिका कीर्तनी उभे हसती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकाळ हरी कथा बोले बोबड्या बोला आज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल माझे गेले हर कोणी श्रीरंगा वाचून आणून किती वो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलिये माय बाप साधू संत साधक बंधू भगिनी परमार्थ प्रेमी कुठल्या तरी कारणास्तव कार्य असतं कारणाशिवाय कार्य नाही कारण असं श्री संत सद्गुरु शिवाजी दत्त आश्रम रेवगाव समस्त गावकरी मंडळी श्री क्षेत्र रेवगाव समस्त साधक बंधू भगिनी यांच्या वतीने श्री सद्गुरु शिवाजी दत्त आश्रमात पांडुरंग परमात्मा दत्तात्रय भगवान सद्गुरु
श्री संत शिवाजी, श्री राम भक्त हनुमान, विष्णू भक्त गरुड भगवान, कश्यप भगवान आणि ज्यांना आपण आधी वंदन करतो असे गजानन महाराज यांची प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि कलशारण सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण भगवंताच्या कृपेने सद्गुरु शिवाजीच्या आशीर्वादाने एकत्रित आलो. त्या निमित्ताने चाललेला हा हरिकीर्तन सोहळा काल आषाढी एकादशी निमित्त श्री संत सद्गुरु मीराताई गोपाळे संगमनेरकर, तुम्ही संत माय बाप कृपावंत या अभंगावरती त्यांनी गोड अशी कीर्तन सेवा केलेली आहे. परंतु वर्ण भगवंताला कीर्तन ऐकण्यासाठी यावं वाटलं म्हणून पुढच्या वर्षी त्यांची कीर्तन सेवा ठेवलेली. कालच्या कीर्तन सेवेचे यजमान श्री हरिभक्तीपरायण यांना मी पहिला अनुग्रह दिला असे भागवत माऊली काटकर अंतरवाले आणि श्री हरिभक्तीपरायण अमोल माऊली भांदरगे. आजच्या कीर्तन सेवेचे यजमान अमोल जगन्नाथ गोल्डे. मायबापो, तुमच्या चरणाला पुनश्च एकदा प्रणाम. ज्यावेळेस भगवान श्री रामचंद्र समुद्र पार करून लंकेमध्ये जायचंय, परंतु आडवा समुद्र आहे आणि त्याच्यावरती सेतू म्हणजे पूल बांधल्याशिवाय पलीकडे जाता येणार नाही. नळ नीळ जांबुवंत आदी सर्व महान पराक्रमी मंडळी एकत्रित आले आणि सर्वजण भगवान श्री रामचंद्राला म्हणू लागले, मी 1 योजने बांधतो, मी 2 योजने बांधतो, मी 3 योजने बांधतो, 100 योजने म्हणजे 4 त्रिक 12 400 किलोमीटरचा पूल बांधायचा. सर्व एकत्र आले, सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले, परंतु हनुमंत याच्यातून थोडासा बाजूला होता. एक जण गेला म्हणे, हनुमंता हे पूल बांधायचं तू काहीच केलं नाही. हनुमंताने उड्डाण केलं. एका तळहातावरती 7 योजने, दुसऱ्या तळहातावरती 7 14 झाले. कमरेवरती 7, या कमरेवरती 7 28 झाले. खांद्यावरती 7 7 42 झाले आणि डोक्यावरती 7 योजने घेतले. 7 7 49. सकाळ झाली. सर्वजण मुखमार्जन करत होते, स्वच्छ आदी विधी करत होते आणि तेवढ्याच काळात हनुमंतानं सेतू उभा केला. तुम्ही साधक आहेत याचा मतितार्थ तुम्हाला कळाला तर बरं होईल. बघा कळाला तर विठ्ठल. तसं परमार्थातील सेतू म्हणजे सर्वांनी आपण एकत्रित येण्याचं हे ठिकाण आणि हा पूल आहे. आणि हा पूल हा सेतू उभा करण्यासाठी जेवढं हनुमंताने कार्य केलं त्याचं नाव या ठिकाणी मी जाहीर करत नाही. माझा स्वभाव आहे, तोंडावरती जो स्तुती करतो त्याच्यापासून अत्यंत सावध राहावं. साधकांनी सर्वांनी हा बोध घ्यावा. समोर असताना आपली जो स्तुती करतो तो स्वार्थी आणि तोंडावरती आपल्याला चुक दाखवतो तो आपला हित करत आहे. विठ्ठल. असा सेतू तयार झाला आणि या सेतूवरून परमार्थाचं कार्य पूर्ण करायचंय म्हणून कालच आश्रम सकाळी सुरू झाला. काही त्रुटी राहिल्या असतील, कुणाला काही कमी पडलं असेल तर मी तुमची आई आहे, आई समजून क्षमा करा आणि आईला उघड पाडू नका. बाजारात जर एखाद्याने आईला उघड पाडलं तर आईचा अपमान नाही, लेकराचा मुलाचा अपमान आहे. बघा, ज्याला जसं जमतं तसं चला. परमार्थ कार्य चालण्यासाठी हे स्थान बनवलं, व्यवस्था केलेली आहे आणि आपल्या संप्रदायानुसार 4 संप्रदाय
प्रकाश चैतन्य स्वरूप आणि आपला आनंद या संप्रदायानुसार अवस्था आलीच पाहिजे आणि हेच खरे संप्रदाय आहेत. बाकी सर्व भांडवल आहेत. विठ्ठल मी म्हणत नाही. पंढरीचा हाट कौलाची पेठ मिळाले हे 4 वर करीत बाकी सगळे भांडवळ आहे. आणि या संप्रदायानुसार अवस्था आलीच पाहिजे आणि अवस्थेसाठी व्यवस्था पाहिजे म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. सर्व साधक बंधू भगिनींनी व्यवस्था केली. गावकऱ्यांनी भरभरून दान दिलेलं आहे. म्हणून या गावाला स्त्री क्षेत्र, कोणत्याही गावाला स्त्री क्षेत्र नाही. म्हणून तुम्ही पुण्यवान आहेत. तुमच्या पुण्यामुळं माझं थोडंफार पुण्य असेल, तुमचं दर्शन झालं. तुमच्या चरणाला प्रणाम. विठ्ठल व्यवस्था असल्याशिवाय अवस्था आणू नये. संत महात्मा श्री श्रीपाद बाबा दुपारची वेळ होती. दुर्डीमध्ये काहीच नव्हतं. 2 साधक आले. साधकाला उपवास कसं ठेवायचं हाकून दिलं त्यांनी. जा म्हणले नंतर या, मी उपवाशी राहील. विठ्ठल लेकरांची साधकांची दुरावस्था होऊ नये म्हणून शांताराम बाबा आदी संत मंडळींनी एकत्रित बसून निर्णय घेतला आणि पहिला आश्रम आळंदीला झाला. 2-4 आश्रम संप्रदायाचे झाले आणि आपली सर्व व्यवस्था त्यांनी करून ठेवली. तशी ही व्यवस्था आपण आपली केलेली आहे. देहाभिमान म्हणजे देहाचा अहंकार आहे, दानाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे. अहंकारात कोणी गुतायचं नाही. असो सुंदर ठिकाणी ठिकाणी निर्माण झालंय. सर्व असलेली तोंडराई, भाग पिंपळगाव, रामपुरी, मंगरुळ, अंतरवाली, पाडळी, लालवाडी, इंदेगाव, सोनवाडी, हरटखेडा, सारंगपूर, नजीक पांगरी, मांडवा, तांदळवाडी, डुकरी पिंपरी, घोडेगाव, जिंतूर जवळचं गाव आहे. या पुरी या गावातील, काळे गावातील चुकून जे गाव राहिले सर्व साधक मंडळी या ठिकाणी आलेली आहे. परमार्थामध्ये दुरावस्था झाली पाहिजे. दुरावस्था झाली पाहिजे त्यावेळेस परमार्थ कळतो. म्हणले गाडगं विसरलं कशाला काल्याला, ते विसरू द्या ना, पण हे गाडगं फुटलं पाहिजे. ते त्याला फोडून काय करायचं. ते गाडगं मातीचं, हे गाडगं मातीचं. मग काल्यासाठी सोन्याचं मडकं का नाही, चांदीचं का नाही, तांब्याचं का नाही, पितळाचं का नाही, लोखंडाचं का नाही, मातीचंच मडकं कशासाठी. मग सोन्याचं मडकं म्हणजे काय बघा. पूर्ण शेवाय घ्यायची. शेण दे, दूध देईल, आपलं चामडं दे, जे टाकतात ते खाईल. जे टाकतात ते खाईल, त्याचा वास येत नाही. आणि ज्याला ज्यांनी दूध खाल्लं ते हागलं की त्याचा वासच सगळा. विठ्ठल असं या मातीचं मडकं महत्वाचं आहे कांद्यासाठी. आणि सगळ्याला हे मातीचं मडकं मिळालं आणि ते आपण फोडलं पाहिजे. हे फोडल्याशिवाय काला नाही. आणायच्या तलवारी, कुऱ्हाडी, कोयते काढायचं तोडून. हे मडकं आहे. हे मडकं कशासाठी दिलंय बघा. मसन वाट्यात कोणाला पुरी देत, मड्याला. मड कशाच आहे.
मासाचं, हाडा मासाचं, बरोबर आहे. मग मसन वाट्यात कोणाला पुरते? हाडा मासाला, बरोबर आहे. मग जी ह्या याच्यात हाडा मासाला टाकते हे मसन वाटा आहे का काय? विचार करा, थोडासा विचार करायचा. प्रत्येकाला बुद्धी आहे. याला कुठं नेऊन पुरते? मसन वाट्यात. हाड मासाचे. बकर कशाचं? हाड मासाचं. कोंबड कशाचं? हाड मासाचं. मग जे त्या हाड मासाला जो ह्या याच्यात टाकतो, याच्यात पुरितो, मग त्याने याला काय करून टाकलं? मांस खाऊनी हौस करी गोडणी वैरी देवीला, गोडणी वैरी देवीला, गोडणी वैरी देवीला. मांस खाऊन हौस करी गोडणी वैरी देवीला, गोडणी वैरी देवीला, गोडणी वैरी देवीला. मांस खाऊनी हौस करी, मांस खाऊनी हौस करी गोडणी वैरी देवीला, गोडणी वैरी देवीला. हौस करी. काय जोडलं त्याच्या बदल्यात? वैर जोडलं. तुकोबाराय म्हणते ऋण, वैर आणि हत्या हे तो न चुके न देता. आणलं कशासाठी? केलं काय? वैरी निर्माण केले. आणि मग ते वैर निर्माण केलं नरदेव मिळून, हे मडक मिळून. तर मिळालं कशासाठी? शिवाची भेट घेण्यासाठी. आपण सर्व जीव आहेत. ईश्वराची, भगवंताची भेट घ्यायची. ज्याच्यापासून आलो त्याला जाऊन भेटायचंय. त्याच्यासाठी हे मडक आहे. आणि हे मडक फुटल्याशिवाय शिवाची भेट होत नाही. त्याच्यासाठी परमार्थ करायचा आहे. हे मडक कधी फुटत? हरी तृप्ती झाली जैशी, साधने सरती अपैशी, आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. सगळ्याला भूक लागलीच आहे. तिकडं तयार आहे सगळं. कीर्तन झालं, सर्वांनी भोजन केलं. याच काही काम आहे का पुन्हा? मग आत्मदर्शन झालं म्हणजे हे मडकं फुटलं. माझे चारी देह झाले वाओ. श्री संत एकनाथी भागवत अध्याय 2. मुनीश्वर कवी महात्मा विदेह यांच्या संवादामध्ये हा विषय. आणि हे फुटलं पाहिजे. जर नाही फुटलं तर पुन्हा कुत्र, मांजर, खोकड, बोकड, संडास मधल्या आळ्या ठरलेले आहेत. गाईचा देह मिळाला, पुण्य केलेलं आहे. आणि त्या पुण्याईनं अनंत जन्मात गाय होऊन सेवा केलेली समाजाची. आणि सेवेचं पुण्य पदरी पडलेलं आहे. सर्वजण आपण गाय झालेलो, सेवा केलेली आहे. म्हणून हे मडक मिळालं. आणि ह्या मडक्यानं शिवाची भेट घ्यायची. त्याच्यासाठी हे मडक आहे. बघा हे मडक्याचा काय काय वापर केला होता. हे मडक कशासाठी वापरलं? याच्यासाठी वापरतात त्याचं फल त्याला मिळत. पण काला झाला की त्याच साधलं. तो कमी करी सगळे परिक्रम बंध ना कळे, जैशेन शिंपी जळी जळे पद्मपत्र. ज्ञानेश्वरी मधली होई. ज्ञानोबा आहे, संताचा आहे, अभंग ज्ञानोबा राहायचा आहे. गवळण प्रसंगासाठी घेतलेली ती ज्ञानोबा यांची. हे मडक आलं म्हणजे कोणत्या जातीत आलं हे का नाही? ह्या मडक्याला कोण्या कुंभाराने घडविलं? त्याचं कुळ कोणतं? 96 कुळी मधलंय का 99 कुळी मधलंय का कुळच नाही? उपजली या बालकाशी नाव न येत यापाशी, ठेविल्या नावाशी ओ देत उठे.
हे मडकं ज्यावेळेस बाहेर पडलं आईच्या उदरातून त्यावेळेस याला नाव होता का? पतक याला नाव गाडी गेला या तुकाराम. हो मी तुकाराम. ना अभिमान जाडला ना रिकाम लावून घेतलं. मी मराठा, मी वंजारी, मी सुतार, मी चांभार, कुंभार, लोहार, मी माळी. संतांनी हे केलं नाही, जातीभेद नष्ट केला. आणि जो जातीमध्ये भेद करतो तो संत नाही. विष्णुमय जग वैष्णव धर्म, विष्णुमय जग वैष्णव जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद, भेद अभेद, भ्रम अमंगळ सर्व विष्णूचे अवतार आहेत, सर्व भगवंत आहेत. तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. आणि जो कीर्तनकारी इथं उभं राहून जर म्हणत असेल हे मराठ्याचे, हे वंजाऱ्याचे, हे माळाचे, तर तो वैष्णव नाही, ते बांडुगळे विठ्ठल. जात लावून घेतली, कुळ नसलेलं लावून घेतलं आणि दुःखाला सुरुवात झाली. दुःखाची ती मुळ पाहिली शोधून, दुःखाशी कारण जन्म घेणे. हे मिळालं की दुःखाला सुरुवात झाली आणि हे मडकं फुटलं की महान सुखाची प्राप्ती आहे. आणि ते सुख म्हणजे आत्मदेव. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. नसलेली जात लावून घेतली, नसलेला धर्म लावून घेतला. वेद वर्णन करतो भगवंताच, वेद वर्णन करतो भगवंताचं वर्णन करून करून थकला. आणि मग भगवंत म्हणजे कोण? देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संताचं वर्णन करत करत वेद सुद्धा थांबला. जिथं वेद बोलू शकत नाही, जिथं वेदानं मौन धारण केलं, तिथं संतानं सांगितलं की सर्वजण भगवंत आहेत. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, अशी संतांची स्थिती. आणि जर समाजामध्ये तीड निर्माण करत असतील, वैर भावना निर्माण करत असतील, तर ते संत नाहीत. यांच्यापासून समाधानी सावध राहिलं पाहिजे. माय बापू, गल्ल्यामध्ये जर एखादी प्रतिमा ठेवली, एखादं स्त्री यंत्र ठेवलं, कुबेर यंत्र ठेवलं, तर म्हणते धन मिळतं असं मी ऐकलंय. उद्या सकाळी गल्ला इथं एक, त्या गल्ल्याला कुलूप लावतो आणि महिनाभर कोंडून घेतो. गल्ला नक्की भरणार कोटीनं. कोटीनं गल्ला भरण का? कोटी रुपये येते का गल्ल्यात? मग ते यंत्र काय काम करतं? पैसे घेऊन चालला आपले. विचार करा, बुद्धी आपल्याला थोडं सावध व्हायचंय. धर्म अर्थ काम मोक्ष, अर्थार्जन हा पुरुषार्थ आहे. आणि धन मिळवावं लागतं, पुरुषार्थ करावा लागतो. गल्ल्यात यंत्र ठेवल्याने धन मिळत नाही. विठ्ठल सावध व्हायचे. जे समाजामध्ये तेढी निर्माण करतात, अंधश्रद्धा पसरवतात, दुःखाच्या खाईमध्ये लोटतात, आपल्यामध्ये वैर भावना निर्माण करतात,
यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. जे आमचं तुमचं करतात हे आमचं नाही, हे तुमचं नाही, हे आमचे नाहीत. आम्ही काही पाकिस्तानातून आलेलो नाहीत, आकाशातून पडलो नाहीत, अमेरिकेतून आलो नाहीत. याच महाराष्ट्र भूमीमध्ये संतांच्या धुळीमध्ये आम्हाला हा देह मिळालेला आहे. समोर बसा, श्री संत एकनाथी भागवत घ्या, श्री संत ज्ञानेश्वरी घ्या, श्री संत तुकोबरांची गाथा घ्या, प्रमाण काढा, बोला, पाठीमाग बोलू नका. तुम्ही आमच्यासाठी भगवंत आहेत, तुम्ही आम्हाला सद्गुरु समान आहेत. समोर बसा, प्रमाण घ्या, मग बोला. समाजामध्ये तीळ भरू नका. आपलं खळग भरण्यासाठी, धन कमवण्यासाठी समाजाला लुबाडू नका, खोटं बोलू नका. सुखी करायचं काम परमार्थाच आहे, भेद निर्माण करायचं नाही. म्हणून समाजाने सावध झालं पाहिजे. विठ्ठल हा वेदाला निर्देश दिलेला आहे. मुलगी देण्यासाठी आणि करण्यासाठी तेवढंच बघावं. सर्वांनी एकत्रित भोजन करावं, सर्वांनी एकमेकाला प्रेम द्यावं. माय बापू, सगळ्याला प्रेम पाहिजे, सुख पाहिजे, परंतु निस्वार्थी सुख प्रेम कुठेही नाही. ते फक्त संतांच्या चरणाजवळ सुख वाटे. सुखवचे बहुपाय, सुखवचे चिताई बहुपाई गंगाजा, बहुपाई गंगाजा, बहुपाई गंगाजा, बहुपाई गंगाजा, बहुपाई गंगाजा, बहुपाई गंगाजा. संतांच्या चरणाजवळ, संतांमध्ये ते बळ हे गाडगं फोडून टाकण्याचं. काला करीती संत जन, तेची संत तेचे संत, ज्याचा हेत विठ्ठली, तेच संत तेच परोपकारी, प्रबोधी त्या नारी नर लोका. आणि हे गाडगं फोडण्यासाठी आपण आणलेलं आहे. फुटलं की जात शिल्लक राहिली नाही. धर्म नाही, वर्ग नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, पाप पुण्य नाही, मी नाही आणि तूही नाही, असं संतांचं म्हणणं आहे. आपलं आहे का? का नाही? आपल्याला देव मिळाला नाही का? संतांचं म्हणणं आहे. माझं काय काय हरपलं?
आपशे महाराज म्हणतात, का चंद महाराज म्हणतात, का ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, संत म्हणतात, श्री संत ज्ञानोबाराय म्हणतात. काय म्हणतात? याती म्हणजे माझी जात. ज्या विठ्ठलपंत कुलकर्णीच्या घरामध्ये हा देह मिळाला, कोळामध्ये देह मिळाला, ती जाती संपली, ते कुळ संपलं, वर्णही संपला, धर्मही संपला, कर्मही संपलं, पापही संपलं आणि पुण्यही संपलं. आणि मग हे कुणाजवळ नाही तर हे देवाजवळ नाही. मी नाही, तू नाही, पाप नाही, पुण्य नाही, निर्विकार सुख रूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप असा आत्मा आहे, असा देव आहे. आणि तू मी आहे म्हणले. आपण म्हणतो का? काय झालं नाही म्हणायला? आपण काय पटा घालून आलो का नाही म्हणायला? कारण याला पकडेल आपण, याला फोडलं नाही. नसलेल्याला पकडलं आणि असलेल्याला सोडलं. गाडी पुढे चलत कुत्रा असत मध्ये, त्या कुत्र्याला वाटतं मीच गाडी ओढितो. कुत्र कस काय गाडी ओढील? पण त्याला तसा भास झाला, हे काही करीत नाही, मडकाचे बोलविता धनी. मी सद्गुरु शिवाजीचा पुत्र, हे माझं कुळ आहे. बघा आता समजलं तर, संत कुळात मला जन्म मिळालेला आहे. सद्गुरु शिवाजीचा पुत्र संत चरणरज केशवदास आहे. ही खरी ओळख आहे. आपल्याला जन्म मिळावा संत कुळामध्ये, आणि ज्यावेळेस संत कुळामध्ये आपला जन्म होतो त्याला अनुग्रह म्हणायचं. आणि बोधाचं चिंतन आत्मचिंतन केल्यानंतर हे मडकं फुटत. आपला असा भ्रम झाला, अनुग्रह झाला म्हणजे आपल्याला परमार्थ कळाला, फक्त मिळाला नाही. आणि कळाल्यावर अहंकार जास्त वाढतो. सावध व्हायचंय, कळाल्यावर अहंकार जास्त वाढतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष शब्द वापरला त्यांनी, विशेष. न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोबे कंठी. नाना एक नाही, अनेक संकटामध्ये पुन्हा नाचावं लागतं. बघा ना तुम्ही, खाली बसलेले सोन्याहून पिवळे आहेत, पण आम्ही उभे आहेत का? आमचं काही खरं नाही. आम्हाला वाटतं आम्हाला सगळंच येतं. हे भारी तो समान जरी होय अभिमान. ते केवढा होतो म्हणले महाराज? मेरू पर्वतावर होतो. मग तो मरतो कधी? जडाई माता जागृत झाल्यावर. समजलं तर बघा, 3.5 येडे घातलेले असते तिनं जडाई मातानं. ती जागृत झाली की अहंकार संपला, त्याचा कारभार आटोपला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला.
या देहाला मी म्हणणं हा खरा अहंकार, देहाभिमान. आणि या देहाभिमानाच्या ठिकाणी सर्व अहंकार आहेत. मी कीर्तनकार, मी सद्गुरू, मी ज्ञानी, मी गुणवान, मी डॉक्टर, इंजिनियर, वकील. आणि मग हे फुटलं की हे याचं काम आठवतं. मी तुपण जाऊ दे, मी तुपण जाऊ दे, मी तुपण जाऊ दे, देवाची भक्ती केली, भक्ती करणारा मी देवाचं चिंतन करतो. मी शब्द आला आणि तू म्हणजे देव आला. आता मीही नाही, तूही नाही. बघा आता त्याची घोंगडी चांगली आहे, पण आपली कशाने कशाने भरलेली आहे, कशाने कशाने भरलेली आहे महाराज. रेत मूत्र काय काय नाही याच्यात बघा ना. मग ही फोडली की आपण देवाच्या घोंगडीत गेलो. दुसऱ्या घोंगडीचा संबंध राहिला का? अजिबात संबंध राहत नाही. आणि याला फोडणं म्हणजे काला. हे फुटलं की जात संपली, धर्म संपला, कुळ संपलं. आणि ज्यांचं संपलं त्यांनी ही गवळण दिलेली ज्ञानोबारायांनी. श्री संत ज्ञानयांचे राजे, साधकांचे मायबाप मार्ग दावून गेले. आधी ज्यांनी मार्ग दाखवलेला आहे म्हणून आपल्याला बोलता यायला लागलंय. सुटसुटीत सोप्या भाषेत गीता ज्यांनी समजावून सांगितली. माझं असं झालं म्हणले. त्यांचा अनुभव आहे. गुरुविन अनुभव त्यांचे सद्गुरु निवृत्ती महाराजाकडून मिळालं. आणि ती स्थिती, आपली जी स्थिती आहे तिथं आपल्याला जायचंय. बाकी काही करायचं नाही. जे चिटकून घेतलं अंगाला नसलेलं, अंगाला सगळं चिटकून घेतलं, नसल्याला चिटकून घेतलं, असल्याला सोडून दिलं. म्हणून दुःखाच्या खाईमध्ये ज्ञानोबारामध्ये माझं तसं नाही. या ती कुळ माझे गेले हार कोणी. आता काय देवाशिवाय पुन्हा दुसरं. सोहम शब्दाचा ऊर्ध्वमुखी आळविला, आरोप जागविला. गाठी जिल्हा अभंग असते नाही. पांढळ बोल असले गाथेतले म्हणलं नाही. गाथेतले नाही बाबू, थोडं विचार करायचा आहे. सावध व्हायचे. पुन्हा नरदे मिळणार नाही महाराज. सकाळी माऊली आले म्हणले कीर्तन काय म्हणलं. कीर्तन गायक मंडळी आली. त्यांनी ना घेतला सुंदर ते त्या झालं म्हणलं कीर्तनाला सुरुवात. पण टायमिंग मला आता टायमिंग नाही बाबा. आणि मग समजा मी म्हणलो मला कीर्तन करायचं, हवा निघून गेल्यावर मग हरी हरी निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. हरी राहिला पोसारा, राहिला पोसारा, राहिला पोसारा, राहिला पोसारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. तिने जर आपला भाता बंद केला तर आपलं कसं काय व्हायचं बरं? करा बरं विचार. तिकडची पेरणी कोण करेन म्हणून? नाही
पुन्हा जन्म घेऊन फिरितच बसा जन्मोजन्मी. काल एक तयाला म्हणलं गुडघालाही दुखायला लागला, म्हणलं घ्या जन्म पुन्हा गुडघे दुखायला, एकदा काटा काढून टाका त्याचा ह्या डब्याचा, याला फोडून टाका म्हणजे दुःख संपलं. खरं वैरी हे आपलं हे नाही माय बापू. बोले मर्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर आतमध्ये बसलेत. खरे उंदर हे, आणि हे उंदर हाकून लावायचे. आतमधले उंदर आणतो आपण, मुंग्याला कोणता असतं ते पांढरं मारतात. खडा मसाला बारीक केला का? आला का तिकडं? आला म्हणतात खडा मसाला. खडा मसाल्याची भाजी म्हणतात. खडू खडू कोणता खडू असतो तो? हा पांढरी एक मारली की ते मध्ये येत नाही वैरी, हे सुरक्षित राहतो. पण ह्या वैऱ्याला कसं करायचं? जन्मोजन्मी परेशान केलं ह्या वैऱ्याने. खाल्ली तर इतकी साखर खाते, काय बिघडायला लागलंय. पण यांनी ह्या वैऱ्याने किती बेजार केला. याचा खडू कोणता? संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ. जे निर्णय जन्म यमाची यातना आयशिया साधना कोरक साखर राखून कोरक खडू उघडा. मग याच्यातले मुंगी मुंगळे पाली इकडे येणार नाही, तिथं कोणता खडू माराव? कोणता खडू मारा? ब्रह्म रस घेई तेने पथ्य नामाचा काढा घेतला, हे वैरी मरून जाते तर हे गाडग फुटत. ज्ञानोबा म्हणते सद्गुरु निवृत्ती बालीकडून हे मला मिळालं आणि मी माझं गाडग फोडून टाकलं. मी सुखरूप झालो. आता तुम्ही काही मला शिकवू नका. किती जरी शिकवलं तरी त्या पदापासून मला सांगा. स्वयंपाक चालू आहे तिकडं, अरे म्हणलं पण मीठच राहिलं घरी. कुठं राहिलं? दुकानात मीठ राहिलं. स्वयंपाकाला चव येईन का? जशी बरं मीठ आलं कुठून? दुकानातून आलं का नाही? कोणाच्या दुकानातून आलं? काशीचं कशाला? समुद्राच्या दुकानातून आलं. खरं दुकानदार ते. आणि तिथं मीठ गेलं की ते काय झालं? आपण त्या मिठाने सोडलं कुणाला? समुद्राला सोडलं. समुद्रापासून वेगळं झालं म्हणून त्याला मीठ प्राप्त. हे नामाविधान प्राप्त झालं. आपण देवाला सोडलं आणि या देहाला आपण पकडलं आणि मग ते मीठ समुद्रात पडलं की मूळ स्वरूपात मिसळलं. तसं आपण ह्या देहाला पकडलंय. ज्ञानोबा म्हणते मी पकडलं नाही, मी याच्यापासून वेगळा निघालो. म्हणले मी फोडून टाकलं आणि सुखरूप सुखी झालो. जिथून आलो तिथं जाऊन पोहोचलो. मग तिथं पोहोचायचं म्हणल्यावर आता अंतरवाली पाटीवर जायचं म्हणजे लय रस्ता खराब. काय? लय रस्ता खराब.
काय सांगावं. मग देवाकडे जाताना बी असेल ना काही खराब, कचखडे असन, काही काटे असतील, एखादा खड्डा असन गुडघ्यात का, चिचुंबरी असन, यांना मारायचे, हे बुजवायचं. रस्ता तयाराचे, रस्ता तयार आहे, मधले जे आहेत का काटे कुठे आपले बाजूला करायचे. ती बाजूला करायची पद्धत जी आहे ती संतांनी सांगितलेली, ज्ञानोबारायांनी सांगितलेले, श्रीपाद बाबांनी सांगितलेले, दत्तात्रय भगवंतांनी सांगितले, सद्गुरु शिवाजीने सांगितलेली, आणि सर्वांनी आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालत राहायचंय. आणि एकदा याचा काटा काढायचा आपणच, नाही जाताना घरी येताना धाव, नाही एंडोसाल पाठ कीर्तनात ऐकलं म्हणजे याचा काटा काढायचा, तसा नाही काढायचा काटा. ते असतानाच याला सोडून द्यायचे, त्याच्याविषयी असलेला अभिमान सोडायचा. हे पुन्हा शिल्लक राहत नाही. एवढंच नाही, याच्या आतमध्ये किती लय कलाकार आहे, आतलं खरं कलाकार आहे. हे दिसतं बडबड करत, याचा मेळ लागतो, पण आतलं जे का मेन गुण म्हणायचं त्याला, मी काय म्हणायचं, ते कळू देत नाही, पण ते कळत संताला. कोणाला कळत, ते फक्त संतालाच कळत. ते मेन गुण म्हणजे अंतःकरणे. काय ते अंतःकरणे, त्याला सूक्ष्म देह म्हणायचं. त्याच्या आतमध्ये एक कारण देह, त्याच्यामध्ये महाकारण देह, असे 4 गाडगे, 4 देह. आणि 4 देह फोडून टाकायचे. ते फुटलं की आपलं काम झालं. ते फोडायसाठी आपल्याला अनर्देह मिळाला. आतलं मेन गुण आहे का, ते कळून देत नाही, ते कळून देत नाही, ते कळून देत नाही, पण कळाल्याशिवाय राहतच नाही. तिने आतमध्ये काही करू द्या, काही ठरू द्या, पण ते प्रगट होतं त्याच्याकडून. आंतरी वशे ते बाह्य दिशे, पेरिले ते उगवते, जमिनीत धान्य पडलं दिसत नाही, पण उगवल्यावर दिसत नाही. आंब्याचं आहे का टरबुजाचं आहे का ज्वारी आहे का खरबूज आहे, दिसत का नाही. मग ते जो सूक्ष्म देह आहे तो घातक आहे. त्याच्यामध्ये बीज उगवतं आणि या ठिकाणी सर्व ते दिसतं, परंतु त्याचं बीज कारण देहात आहे 3ऱ्या देहामध्ये, आणि ते जाळायचे. आणि ते नामाशिवाय जळत नाही. ज्ञानोबा म्हणतात मी सर्व ते जाळलं, आणि मग आता काही शिल्लक राहिलं नाही, आणि ते जाळायचे. गरजते धर्मात राहून जाळायचे, सर्व सांभाळून जाळायचं, संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाळायचंय. आणि ते जाळण्यासाठी आपल्याला नरदेह मिळाला. जोपर्यंत हे 4 देह जळत नाही तोपर्यंत सुख नाही, सुख नाही, सुख नाहीच. सुख दाखवण्याचा विषय नाही. सुख नाही गोठे आणि सुख नाही कोठे आलिया, कुठे त्याला सुख नाही. आपण मुळात सुखरूपे समुद्र सोडला म्हणून मीठ झालो, देवाला सोडलं म्हणून जीव झालो. जीव का, या देहाच्या ठिकाणी असलेली बुद्धी आपण धारण केली,
त्या देहबुद्धीचा त्याग करायचा आणि संतांनी सांगितलेल्या बुद्धीचा आश्रय करायचा आहे, बाकी काहीच नाही करायचं. संतांनी आपली बुद्धी सोडून द्यायची. तनु मनु जीवे संतांच्या चरणी जीव अर्पण केला तरी कमी, जर अर्पण केला तर शिव पदवी प्राप्त होते. माय बापू, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे. आला का नाही याचा गर्व? इथंच विषय आला सगळा. आणि हे फुटलं की ते सगळं संपतं. ते संपलं की आपण सुखरूप होतो. तोपर्यंत आपण सुखरूप नाही. आणि एकदा सुखरूप झालं की कोणी त्याला काही म्हणा, मग त्याला येड म्हणा, वेडा झालो, वेडा झालो. वेडियाच्या वेडा कोण आहे? मग देवच येडा. हा, मग देवाकडे जेव गेला तेव मी कसा झाला? येडा झाला. कोणाच्या दृष्टीनं? समाजाच्या दृष्टीने येडा झाला. मग त्याला किती जरी शिकवलं तर त्याचं लग्न कोणा संग लागलं? देवा संग लागलं. म्हणले मी आता काही ऐकणार नाही. दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, मज वेळोवेळा मी तया गोळा रतलिये. मीठ समुद्रात पडलं, समुद्र झालं. त्याला मीठ म्हणलं, तुम्ही मला किती मीठ म्हणा म्हणता. आता मी मीठ, तुम्ही किती म्हणा मीठ, मी तुम्ही मला किती मीठ म्हणा, मी मीठ नाही, नाही, नाहीच. अशी गवळणीची स्थिती आहे माय बाप. अशी स्थिती झाली पाहिजे. म्हणजे हे काय? तुपल्या बापाला गुरु करतो मी, मग मला देवाच्या दारात नेऊन घाल. त्या मिठाला तू समुद्र कर. मी माझ्या गुरुच्या माळा काढून टाकतो, तुला गुरु करतो. काय महाराज? माझ्या गुरुनी मला गणिल एकांत, माझ्या गुरुनी मला गणिल एकांत, लावली ज्ञानाची झोप. माझ्या गुरुनी मला गवाई नेल एकांत, लावली ज्ञानाची. संत मुक्ताबाईचा अभंग आहे. श्री संत मुक्ताबाईचा अभंग आहे. आपला विषय काय चालला होता? मला तुम्ही किती शिकवा, मी समुद्र झालेली, मी वेडी झालेली. अशी वेड झालं पाहिजे. वेडा झाल्याशिवाय, वेडी झाल्याशिवाय हा देह फुटत नाही, हे मडकं फुटत नाही. शरीर प्रपंच परमार्थ सारे. संसार आसार, परमार्थ तो सार. येथे सार
हे संसार हा देह आसार आहे आणि याच्यामध्ये असलेलं सार म्हणजे लोणी भगवंत आहे. त्याला सोडलं आणि याला पकडलं मग दुःख नाही मिळायचं तर काय होईल? मला गादी बसा कोणाला याला सडकायला हे सडक आहे ना हो. कधी बघा ना तुम्ही विचार करा ना. दुधावर झाला आईच्या तयार दूध नासत का नाही मग हे नाचणार का नाही? याला काय करायचं मान नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी सुखी जेने व्हावे जगा निववावे आज्ञानी लावावे सन्मार्गाशी. नाथ महाराज म्हणते याचा अभिमान नका धरू. याला लोळू द्या याला फुटू द्या. संत चरणावर याला लोळू द्या. हरिरंगामध्ये धर्म मंडपात याला फुटू द्या. लाज भय शंका न कळे साधन. जिथं लाजायचं आपण तिथं लाजत नाहीत. प्रपंचात लाज धरावी असे लई काम करतो आपण. तिथं लाज धरली पाहिजे तिथं बिनलाज आणि इथं लाज सोडायची तिथं लाज. ही घातक ही साधक आणि ती घातक. इथली लाज साध्यापर्यंत पोहोचवते भगवंतापर्यंत पोहोचवते आणि त्या ठिकाणी सोडली लाज जन्मोजन्मी नरकाला नेऊन घालते. मग बघा कुठं लाज धरायची. अंधारात जे कर्म करतात जे पाप करतात तिथं लाज धरली पाहिजे. तिथं लाजायचंय इथं नाही लाजायचं. मग इथं जो नाही लाजला आणि तिथं जो लाजला त्याचं मडकं लवकर फुटत. बघा फुटलं की त्याचं काम झालं. नरदेहाचं सार्थक झालं. ज्ञानोबाराय म्हणतात माझं असं झालं म्हणजे आता मला काहीही नको ब्रह्मपदही नको कुठला भोगही नको. आता काही शिल्लक राहिलं नाही. मी परम समाधान पावलो परम शांतीला पोचलो. शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम सुख गोड लेई लेगे माये. सर्वांनी काय करायचं आता अर्धाच बाकी का मग आपलंही राहिलं ना आणखीन. गवळणीला शेण काढायचे गवऱ्या थापायच्या वाळायच्या स्वयंपाक करायचा. सगळ्यांनी ज्याला हात आहेत त्याने ज्याला हात नाहीत त्याने नका वाजू. पण ज्याला हात खरंच त्यांनी हाताने असं वर करायची गरज नाही. असे आवाज दिले तरी चालतं. ज्याला हात आहेत त्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि ज्याला तोंड आहेत त्यांनीच भजन करायचं.
मडकं फुटलं मडकं. ती काही कोणाचं आहे का ना. दूध घेतलं, दही घेतलं, एकावर एक मडके ठेवले आणि गवळण निघाली मथुरेला. महाराज कुठे निघाली? निघाली गवळण मथुरेला, निघाली गवळण मथुरेला, मथुरेला निघाले महाराज. 5 वाजताच निघाली. तिला वाटलं 7 वाजले. सासूने आवाज दिला, म्हणजे सडा टाकायचा. का टाकायचं? सडा टाकायचा. सड्याला काय लागत मग? शेण आणायला गेली. पहिले परस होते, परस. आपल्याकडे परस म्हणायचे. काय म्हणायचे? परसात काय असतं मग? काही बैल गवऱ्या थापलेल्या असं लेगू केलेला. आणि लक्ष्मीसाठी याची बी व्यवस्था असायची. म्हणून त्याला म्हणायचे कुठं गेला? परसाकडला गेला. परसाकड गेला म्हणजे संडासला गेला म्हणत नव्हते, हागायला गेला म्हणत नव्हते. परस म्हणजे जनावरांची बांधायची जागा. कुठे गेला? राम कुठे गेला? म्हणजे परसाकड गेला. बघा किती काळजी घेत होते. ती गवळण परसाकडून आलती. कोणाकडून आलती? परसाकडून आलती. कळालं असत ना? नाही बघा, कळलं तर. ती परसाकडून आली. सासून आवाज द्याला म्हणजे सडा टाकायचं. गिरीनं गायचं शेण आणायचं. तिचं शेण घेऊन आले. अरे नाही बघा, जे जे दृष्टी दिशे ते ते हरी रूप माझा. ही गवळणीची स्थिती. मी हरीच खाते, मी हरीच पिते, मी हरीवरी निजते. संत जनाबाई म्हणतात. जडी स्थळी काष्टी पाशाणी अंतकरणात हरी जर प्रगट झाला, साक्षात्कार झाला की सगळीकडे हरी दिसतो. भरला घनदाट हरी. आपल्याला काय दिसत? बघा बा, आपल्याला काय काय दिसत. मी हरीच खाते, मी हरीच पिते, मी हरीवरी झोपते, मी हरी गाते, हरीशी बोलते, हरीशी चालते. नवे नवे मी हरीच झाले. तशी गवळणीला संडास सुद्धा हरी झाली. बघा, माझ्या सद्गुरूने सांगितलंय, जे जे दिसतंय ते ते भगवंत संपलं. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंदो रे. भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही. हरे रे माझे हरी रे, हरी 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 रे माझे हरी रे.
माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, याचा भार सगळा संपला. या तिकुळाला पाहतीतच पुन्हा त्याचा भार संपला. गवळणीचं काही शिल्लक राहिलं का? त्या शारदा नावाची गवळण होती. जेव्हा माझी भेट झाली, दर्शन घेतलं, म्हणून मी भाग्यवाने, गवळणीचं दर्शन झालं. 300 रुपयाचा हिशोब भोगला. किती? 300 रुपयाचा हिशोब भोगला. आणि माझ्यावर राज आलं. हिशोब माझ्याकडून हुकला ना, राज आलं. 300 रुपयाचा हिशोब भोगला आणि त्याच्यातून पुन्हा 100चा जुळला. 200चा राहिलाच ना. राज माझ्यावर आला. म्हणलं बिघडलं तर बिघडलं, 200 काय इकडे जाते नाही तर तिकडे जाते. पण ह्या जीवनाचा जर हिशोब एकदा बिघडला तर मग कसं व्हायचं आपलं? 200चा बिघडू दे, बिघडला तर काय व्हायला लागलं त्यांना? की असं आलं तर आलं राज, बाबा खोटा बोलला म्हणले तर म्हणले, पण याचा हिशोब बिघडायचा नाही. याचा बिघडला की कारभार आटोपला. आणि मग ज्या गवळणीनं हे हिशोब बरोबर आणलेला आहे, अशी ती गवळण सडा टाकला. दूध घेतलं, मथुरेकडे निघाली. मथुरेच्या गल्ली गल्लीतून आवाज दिला, दूध घ्या, दही घ्या नाही, लोणी घ्या नाही, परनिली कांत माहेरा जाय. एखाद्याचं नवीन लग्न झालं, 4 दिवस नवरी माहेराला गेली. ती माहेरात असती पण खरी याच्या चित्तात असती. देवरूपात नवरी कुठे आहे? तिच्या माहेरात, याच्या सासरवाड येते, पण याच्या चित्तातच असते. खरे खोटे? आपल्या चित्तात दारू, आपल्या चित्तात काय? जे सत्यात नव्हते, जे परमार्थात नव्हते, दारू पिणारे होते, त्यांना संत मालिका मिळाले, त्यांच्या दारू सुटल्या. जे सत्य करायला लागले ते दारू प्यायला लागले. बघा सत्याचं फळ काय मिळालं. पहा यांचं पुण्य किती वाढलं सत्य केल्याने. विचार करायचा बरं का, सावध व्हायचे. कुसंग मिळाला, संगतीचा परिणाम. कुसंगती विनाश, संसार उद्ध्वस्त, परमार्थ उद्ध्वस्त. समाजात कुठं बसायला जागा नाही, कुणी 1 रुपयाला ओळखीत नाही, कुणीकडे तोंड लपवायला सुद्धा जागा नाही. अशी जर आपली स्थिती होत असेल तर काय जन्म? निदान संसार तर सुखाचा करा. नका कोणाला पोटभर खाऊ घालू, पण लेकराला लक्ष्मीला तर पोटभर खाऊ घाला. विचार करा. बघा, जसं याच्या चित्तात दारू, तसं त्या गवळणीच्या चित्तात कृष्ण. इकडे कृष्ण, तिकडे कृष्ण, जिकडे तिकडे कृष्ण 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 कृष्ण. घेऊन गेली दही, दूध, लोणी, तूप. पण काय म्हणते महाराज? घ्या घ्या घ्या. कोणी देव घ्या कोणी, गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. तव तव हासती. ज्याला ज्याला अवस्था येईल, जे कोणी बघतो समाज त्याला हसतो, ही स्थिती येते. बघा, ही स्थिती, अशी स्थिती गवळणीची झालेली, आपल्या अशी झाली पाहिजे. आणि मग समाज हसायला लागतो. खुबी परमार्थातली खुबी. घुसळण होतं, घुसळण झालं की लोणी वर येतं आणि आसार ताक बाजूला जात. तसं घुसळण्याचं केलं,
आणि भगवंत म्हणजे लोणी म्हणजे भगवंताची प्राप्ती होती. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप अशी गोळण्याची स्थिती. तव तव हसते मथुरे जागे. हसू द्या म्हणले. हसणारेही आमच्यासाठी कृष्ण आहे, बोलणाराही आमच्यासाठी कृष्ण आहे, निंदा करणाराही आमच्यासाठी सद्गुरु आहे, वंदन करणाराही सद्गुरु. हासे जन नाही कान. मग कोणी हसत असल, कानामध्ये श्रवण नावाची इंद्रिय, आत्मचिंतनामध्ये नामचिंतनामध्ये ती इंद्रिय भगवंताकडे लागतं आणि त्या कानाला ऐकू येत नाही. रात्री सांगितलं ताई ना, इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबा आवत जावत कोई नहीं जाने ये बहुत बड़ा अचंबा. अचंबा म्हणजे आश्चर्य. 10 दरवाजे माहित नाही, आश्चर्याची गोष्ट आहे. याच्यामध्ये जगदंबा नावाची येणारी जाणारी शक्ती, जडाई माता येणं जाणं सुरू आहे त्याच. तिला पकडायचंय, तिला पकडलं. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. राजाचा मुलगा, त्याला काय म्हणायचं मग? राजाच्या मुलाला काय म्हणायचं? राजकुमार. बरं, राजकुमाराने राहावं कुठं? राजवाड्यात राहायचं. तिने राजवाडा सोडला. ते केलं कोल्हाटणीचं. काय असतं ते? कोल्हाटणीच्या पालात राहायला गेलं आणि त्या कोल्हाट्याच्या मुलीशी राजकुमार रथ झाला. आता राजाचा अपमान आहे त्याच्यात. राजाचा अपमान आहे. त्या कोल्हाट्याकडे गाढव होते आणि ते कोल्हाट्याची मुलगी गाढव सांभाळायची, तिच्या मग गाढव सांभाळायला निघालं. तिथं लीद बी काढायचं. आता राजाला लय अपमान वाटायला लागला. म्हणजे काय करावं काय करावं काय करावं काय करावं. मग गेले त्याच्याकडे. म्हणले असं कर, तुला पाय पडतो बाबा, तुपली पोरगी माझ्या पोराला लिहून टाकते. म्हणला तुझं कुळ लय हलकय. म्हणला मी बारीक कुळातला, मला मुलगी मागायला आला, तुला लाज वाटते. मला आता काय करावं बाबा. हातबल झाला, हातबल झाला. मग सद्गुरूला शरण गेला. माझा बापू राजा सद्गुरूला शरण गेला. म्हणजे आज अशा प्रश्न आहे. म्हणले काय हरकत नाही. आणि मग सद्गुरू गेले आणि मग कोल्हाट्याकडे गेले. त्या कोल्हाट्याला म्हणले अरे येड्या, हे राजाचं पोरगे राजकुमारी आणि तुपली मुलगी याला जर दिली ती राजकुमारी होईल, राणी होईल. त्याला खरं वाटलं. आणि मग सद्गुरूनं कोल्हाटणीचं आणि राजाच्या मुलाचं लग्न लावून दिलं. आणि मग तो राजकुमार त्या कोल्हाट्याच्या मुलीला वाटलं आता आपल्याला काय मिळालं? काय मिळालं? राजमहाल मिळाला. आणि मग ती निघाली राजमहाराज तिच्या पाठीमागे हो राजकुमार. गुरुनं काय केलं? मग लग्न लावून दिलं. आणि मग ती पुढं पुढं हे माग माग. मग ते कुठं राहायला लागले? हा ठेप्याला आणलं. त्याला ठेप्याला आणलं. विठ्ठला जीव म्हणजे राजकुमारी. जीव म्हणजे काय? राजकुमारी. आपण देवाची मुलं आहेत. राजा म्हणजे देव आहे. त्याच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे. परंतु आपण राजवारा सोडला आणि आपण सगळेच कोल्हाटणीच्या मागे लागलेले. तिथं जेवढे तेवढे जायचंय ठिकाणावर. आणि मग सद्गुरूला शरण गेलं की गुरु बरोबर तुम्हाला राजवाड्यात नेऊन घालतात. बघा 10 दरवाजा काढला तर विठ्ठल
माय बापू. मग आता तिला कान राहिला नाही, डोळे राहिले नाही, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय भगवंत स्वरूप झाले आणि ती घरात करती भाकरी, भांडे घासीती, सासू आवाज देते रुक्मण, ही म्हणते कृष्ण. रुक्मण भाकरी घेऊन जायच्या, ती म्हणते कृष्ण. ही म्हणली मेल्या मेल्या, उठली निघाली. यशोदे तुटल्याला आता डोकंच पडते. ती म्हणजे काय झालं काय नाही, कमून डोकं फोडते, काय बिघडत तुटलं. म्हणली माझी सून बिघडली, नुसतं कृष्ण कृष्ण कृष्णच करते. कृष्ण जवळच होता, मला हिच्या काय नादी लागली तू, आणि मी तुटल्या काढाला. आणि ती तिकडं कस काय कानात सांगितलं म्हणे तिला, तू म्हण माझ्या पोराला पकडा मग माझ्याकडे आणा, तवा शिक्षा करेन. एक धालगज गवळण आहे ना, धालगज गवळण माहितीये ना. धालगज गवळण म्हणजे माणसाला भेट नाही, रस्त्याला भेट नाही, कुठं बसावं त्याला भेट नाही, काय खावा त्याला भेट नाही, काय प्यावा त्याला भेट नाही, कोणाला काय बोलावं त्याला भेट नाही. त्याला म्हणायचं ढालगज. कोणालाच रेटत नाही, पण गुरुजवळ लोळावं लागतं तिला, गुरुजवळ तिला लोळावं लागतं. अशी ढालगज गवळण गेली यशोदेकर. जाता कृष्ण तू घराने घेऊन या लागली का. यशोदेला सांगितलं घरानं. ढालगज गवळणीचा देहाचा नाश केला, आपलं पद ढालगज गवळणीला दिलं. आणि ह्या घराण्याने यशोदा कटाळी. म्हणले आता 5 झालं, आता तू 5 वर्षाचा झाला, बलराम 6 वर्षाचा झाला. म्हणले तिकडं खडा मसाल्याची भाजी आलू तयार झालेली आहे. भुका लागल्या म्हणले. म्हणले आता भूक काढू तांदळाडू बरोबर घे, उद्या जाई वनात राणा, सवे घेऊन या गोधना. कृष्ण भगवंताने मातेला प्रणाम केला, बलरामाने मातेला प्रणाम केला. लहान वासर काय म्हणले, अरे तुम्ही गाया घेऊन सारे कृष्ण भगवंत म्हणले सवंगड्यानं आपल्या गाई वासर चला म्हणले. बलरामला आधी निघाले, दुपारची वेळ झालेली होती, सर्वांना भुका लागल्या. म्हणजे आपापल्या शिदुरवडे सोडा. शिदुरी म्हणजे आपापलं कर्म, जे जे कर्म आहे ते सर्वांनी आपापलं कर्म सोडलं. कृष्ण भगवंतांनी खाऊन घेतलं. बळी विन शक्ती सर्व कर्म त्यांचं प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म, संचित कर्म सर्व खाऊन टाकलं. म्हणून प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पायी भरून या अंतर्बाह्य. मग सर्व तो कृष्ण, पेंड्या, सुदामा आदी सर्व मंडळीला भगवंतांनी त्यांचं कर्म खाऊन टाकून आपलं पद त्यांना बहाल केलं. तुकोबारा म्हणले मी तिथं हजर होतो. म्हणले तुमचा आनंद काय. म्हणले तुका म्हणे हरी माझे कुणी नाही घरी. म्हणले ह्या घरात आता काही ठुलं नाही, खायसाठी शिल्लक काही राहिलं नाही. नाही बा बंधू भगिनी साधक जन,
श्री संत ज्ञानोबा यांची काल्याच्या शिवेसाठी निवडलेली ही गवळण ही हरिकीर्तन सेवा करत असताना एखादा शब्द मायबाप श्रोत्यांच्या अंतकरणाला लागला. आईचं हृदय करून या बालकाला क्षमा करावी. बालक बोबडा बोली. सांगणारा बालक असतो. तुम्ही समोर आई वडील आणि आई वडिला समोर मुलगा बोलला नाचला तरी आईला आनंद होत असतो. तसं काही चुकलं तरी त्याला ती क्षमा करते. तसं काही चुकलं तर माईच्या पदरानं आपल्या पदरामध्ये घ्यावं आणि या बालकाला क्षमा करावी. झालेली सेवा श्री संत सद्गुरु शिवाजी महाराजांच्या चरणी सादर समर्पित. काठी